हाय, गुड मॉर्निंग अगेन. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. तर नवरात्री संपली, दशरा झाला आणि आता आहे दिवाळी. सो मी आणि मम्मी आणि माझी आजी आम्ही आता चाललो दिवाळीच्या शॉपिंगला. आणि आजी घाटकोपरवरनं येतेच आहे ठाण्याला डायरेक्ट. सो आम्ही आता तिकडे आज दिवसभर काय काय शॉपिंग करणार आहे, माझ्या घराची काय काय रिझल्ट आहेत तुम्हाला दाखवते. आता मी पहिले चालली मम्मीकडे, मम्मीला तिथून पिक करणार आणि ठाण्याला जाणार आहे. सकाळचे वाजलेत 10. एवढ्या सकाळची आमची शॉपिंग चालू झाली आहे. चला चला. आमची आजी आलेली आहे शॉपिंगच्या नादात. एवढं सकाळ सकाळ आम्हाला बोलवून घेतलं की दुकानं अक्षरशः बंद आहेत ठाण्याची. आणि आम्ही आता शोधतोय दुकानं की साडीसाठी कोणती. एवढं तिला शॉपिंगचे क्रेज आहे दिवाळीच्या. तो आम्ही आता नवरंगमध्ये चाललोय ड्रेसेस बघायला. आणि बाजूलाच रंगोली आहे, तर दोन्हीकडे शॉप्स ओपन आहेत. तर आता इथे बघून घेऊया. लोकांचं दुकानाची सेटिंग चाललंय आणि आम्ही सकाळ सकाळ शॉपिंगला आलो आता हिच्यामुळे. या ड्रेस बघतायत अजून. आमची दुपट्टा थोडा हेवी आहे. आता तुम्ही एवढी शॉपिंग झाली ती बघू शकता. खूप शॉपिंग झालेली आहे आमची. आता आम्हाला वाजलेत 12 दुपारचे आणि आम्ही ते खायचा विचार करतो. काहीतरी बघूया. चला. खाना मार्केट फुल आहे. पावसाने पण हजेरी लावलेली आहे. आम्ही आलेलो आहोत हॉटेल आमंत्रण मध्ये. यांच्या दोघांची काय चालली आहे यांच्या मागे मागे. चला काहीतरी नाश्ता आम्ही आता वेटिंग मध्ये उभे आहोत. आता आम्ही नियर बाय आलेलो आहोत. अजून थोडासा वेट करायचा आहे, मग आमंत्रण मध्ये घुसू आम्ही. मिसळ आणि चीज मिसळ. गरम गरम डोसा आलेला आहे. म्हणूनच गेटअप करणार कसं डोळ्यात दोन आली माझी आजी. काय ग भेटते की नाही. ही बाई ना साडी कोणत्याच साडीला हात नाही लावत, नुसती बघत राहते. जितके काढू तितके कमी हिचे नखरे असतात. शॉपिंगला क्रिएट करतात या बायका नेहमी. कन्फ्युज म्हणजे देताना एवढ्या साड्या काढायला लावल्या त्या काकांना. साड्यांचा पूर्ण गोंधळ केला ह्यांनी. आणि हिचं अजून मन भरत नाहीये हिला.
तर अशा प्रकारे आता आमची शॉपिंग झालेली आहे. खूप दमवलं आहे आम्हाला सगळ्यांनी. आमचा पसारा आणि आम्ही परत एवढे कपडे घेतलेले आहेत. काळपट पाहिजे. काळपट पाहिजे. माझ्या आजीचं एक वेगळं असतं की तिला तसं मॅचिंग ब्लाऊज लागतं. साड्यांच्या ब्लाऊज तिला कधी कधी आवडत नाही. कपडा बघा त्यांनी काय सांगितलं आजीने की पातळ सवय नाही. आजी किती परकर आहेत तुझ्याकडे? किती परकर आहेत? 70 परकर आहेत प्रत्येक साडीवरती. काय का बाई आहे. त्यांच्याकडे ऑफर होत आहे. माझी आजी जाम वैतागली आता. तिचं लुक बघू शकता तुम्ही. तिचं चापडे घेऊन झालं सगळं सामान. आणि ना दिवाळीमुळे इथे खूपच गर्दी आहे अजून पण लोकांची. आंबेदाच्या इथेच पार्सल भेटतं आणि आम्ही इथे आता पार्सल घेतो खरवस आजीला. आंबेदार मिसळचं पार्सल काउंटर आहे. चला आता आम्हाला रिक्षा पण भेटली आहे आणि आमची एवढी शॉपिंग सगळ्यांच्या हातात तुम्ही पिशव्या बघू शकता एवढ्या. कारण की खरंच खूप जास्त शॉपिंग झालेली आहे. आजी घुस आता आतमध्ये पिशवे घेऊन. दोघी बसल्यात आता मी बसते. तर आता अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे. अजूनही आम्ही वेळ घेतला असता. थोडासा बारीक शॉपिंग राहिले होते आमच्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या. पण आमची आजी दमली आहे. सकाळी 9:30 वाजल्यापासून घरातनं निघाली आणि ती दमली आहे. 3:30 वाजायला आलेत आता. खरं तर 9:30 ते 3:30 आम्ही घराबाहेर होतो. तुम्ही अख्खा ब्लॉग बघितला दिवाळीची शॉपिंग. आणि मी सगळ्यांना लवकरात लवकर सजेस्ट करेल की प्लीज संडे, आता दिवाळीला खूप कमी टाइम राहिला आहे. 10 दिवसातच दिवाळी येते. तर लवकरात लवकर आपली शॉपिंग करा. कारण की दुकानात जायला तुम्हाला जराशी जागा भेटणार नाही. आज पण ठाणे तेवढंच फुल होतं. घाटकोपरची पब्लिक ठाण्याला येते साड्या घ्यायला. साडी पकडता येते का काय? हा काय आजी जास्त सामान आणते. बापरे दमलेले पर्सन. ही बघ तर खूप दिवसाने जस्ट आम्ही सगळे एकत्र झाले गेट टुगेदर. तर त्यानिमित्ताने जुने जरा फोटोज बघायची इच्छा झाली आहे. हे 2 वर्ष झाले माझ्या लग्नाला आणि हा लग्नाचा अल्बम आहे. तुम्ही माझं बघू शकता. हा लुक साखरपुड्याचा. मम्मी पप्पा. माझं लग्न पुण्याला झालंय. आयुष्यात फर्स्ट टाइम मी इतका मेकअप केला असेल म्हणजे जो लग्नाचाच असेल अक्षरशः. आणि मस्त फोटो झालेले. हा अल्बम क्रिएट केलेला. मला त्याच्यातला सर्वात जास्त फेवरेट फोटो सुनीतचा आणि माझा आहे तो मी तुम्हाला दाखवते. हा माझा हळदीचा लुक होता. काही फोटोज मोबाईलमध्ये पण आहेत. हा वाला फोटो या पूर्ण अल्बममध्ये हा माझा फेवरेट फोटो आहे. आणि याच्यात हा माझा सेपरेट लुकचा फोटो पण आहे. मस्त होता. म्हणजे मला ही साडी पण खूप आवडते. ही साडी पण तुम्ही बघितली आहे खूपदा माझ्या ब्लॉग्समध्ये.
माझ्या भाऊ बहिणींचा फोटो मस्त आला ना. आणि हा मम्मी पप्पांचा फोटो. खरंच फोटो काही कळलंच नाही किती छान आलेत, सुंदर एकदम. मम्मी आणि आजी सुद्धा आहेत. मी कधीतरी शेअर करेल तुम्हाला माझे व्हिडिओज जुने असले तर, पण खूप मस्त आलेत फोटोज. आता सुनीत पण आलेला आहे आणि त्याच्यासाठी खास कॉफी जी मी नाही बनवली आहे, ओमकारने बनवली आहे, मी फक्त सर्व करते. त्यांना माहिती आहे घरी देते ना कॉफी बनवून, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक दाखवते मी. सो हॅलो गाईज, आता खूप एकत्र आल्यामुळे जरा खाण्याचे पण क्रेविंग्स वाढलेत आमचे. आमच्या आजीला खायचे पाणीपुरी. मम्मी तुला काय खायचंय? आणि अक्षता सर्च करते आता मोजो पिझ्झा. आणि हिला विचारलं कोणता पाहिजे तर तिने न विचार करता लगेच चीज ब्लास्ट ब्लास्ट झाली पाहिजे. कारण आम्ही चीज ब्लास्ट पिझ्झा आता बघतोय. लवकर लवकर यार गाईज, पाणीपुरी वगैरे सगळं. ओंकार कोल्ड्रिंक्स वगैरे आता सगळं ऍड होईल. चॉको लावा पण ऍड होईल. नको चॉको लावा, आय डोंट वॉन्ट. तुला नाहीच घेत. बघितले लोकांचे क्रेविंग्स. नॅचरल आईस्क्रीम खायची हिला आता. आता मगासपासून हिच्या डोक्यात पिझ्झा होता, आता आईस्क्रीम सुद्धा आली आहे. आईस्क्रीम दुपारपासूनच आहे. तुम्हाला मागवणार होती मी दुपारीच. ओके. आणि आजीने ना तिकडे मामलेदार मध्ये जसं तुम्ही बघितलं आम्ही खाल्लं, तर मामलेदार मधनं आम्ही खरवस. आजी ना खूप बडबड करत राहते. मला ब्लॉग मध्ये बोलायचंय ना, तिची एकटीचीच बडबड चालू आहे खूप सारी. आता तिला आम्ही जरा शांत बस आजी थोडा वेळ. तर आता मी तुम्हाला तसं म्हटलं की अक्षताने स्टार्ट केलं इकडे स्वतःला खायचंय पिझ्झा. आणि काय खायचंय? मला पिझ्झा आणि नॅचरलची आईस्क्रीम. वा, इकडे वाढलंय. तुला काय खायचंय? आजी खाणार आहे आता पाणीपुरी. आजीला पाणीपुरीची पण क्रेविंग झाली म्हणून आम्ही एक प्लेट पाणीपुरी पण आणणार आहे. मम्मी तुला काय खायचंय? आमचा जो डिनर प्लॅन आहे तो थोडासा वेगळा आहे, मिक्स आहे सगळं. पाणीपुरी, खरवस, अजून पण ऐका म्हणजे आजीची बडबड साईडला चालू आहे. ऐकलं? खुसफुस चालू आहे. अख्ख्या व्हिडिओ मध्ये तिने दिवसभर आम्हाला इरिटेट केले, गप्पच नाही बसत होती. इकडे बघा, इकडे बघा. आरत्या करायच्या असतात ना, असे अँटिक पीसेस आहेत एक एक घरात. काय करा. सो संडे असा कझिन व्हिडिओ कॉल चालू आहे एकदम कझिन ग्रुप्सचा. अजून एक मेंबर जॉईन नाही झालाय आम्हाला. लल्लूताई जॉईन नाही झाली आम्हाला अजून. आता आमचे पिझ्झा झालेले आहेत. हो मस्त. कोणता ऑर्डर केला अक्षत आपण? तो क्राउडेड आहे. हा क्राउडेड आहे. आणि हा मॅक्सिकन आहे. सॉरी, हा मॅक्सिकन आहे. तर त्याच्यासोबत आम्हाला आलाय कॉम्प्लिमेंटरी. हा कॉम्प्लिमेंटरी आहे चोकोलावा केक आणि थम्स अप. सर्वात आधी त्या माझ्या बहिणीलाच घाई असते, पहिले तिला भूक लागलेली असते घरात सर्वात आधी. सो ती स्टार्ट करणार आहे पिझ्झा. कारण आमच्याशी पाणीपुरी आलेली आहे, आम्हाला पार्सल आली ती. आजीचा जो आहे इच्छा पाणीपुरी खायची ती कम्प्लीट झाली आहे आज पिझ्झा नंतर. स्पायसी पाणीपुरी. माझी आजी ना गोड खाते, मला गोड अजिबात नाही आवडत. तिखट पाणीपुरी. ठीक आहे, तुम्हाला पण पाणीपुरी. जाते आजीला. तर आता हे ब्लँकेटचा पसारा दिसतोय तुम्हाला. अक्षता आणि ओंकार आता आमची एक रील आता बनवून झाली आहे, तुम्ही जी बघितली असणार आहे. रील आय मीन रील काइंड ऑफ शॉर्ट्स यूट्यूबसाठी. तर हा पसारा आता उचलून आम्ही निघालो झोपायला. 11:30 वाजलेत. सकाळी उठून सगळ्यांना ऑफिस आहे. आणि आजचा दिवस माझा संडे खूप छान गेला. मस्त प्लॅन्ड होता जो फॅमिलीसोबत. शॉपिंग झाली. आता झोपायचं आहे आम्हाला सगळ्यांना. उद्या ऑफिस आहे, आजी आहे. आजी आणि मी उद्या सकाळी लवकर निघणार आहोत. तर आतापुरती हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग. कसा होता आमचं शॉपिंग, कसं वाटलं. मी थोडे शॉप्स दाखवायचे ट्राय केले तुम्हाला ठाण्याचे.
आणि ठाण्याला लिटरली खूप चांगली शॉपिंग होते. तर मला खरंच माझा असं म्हणजे ठाणे एरिया खूप आवडतो कारण की तिथे वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ शॉप्स आहेत आणि खरंच खूप चांगले कपडे भेटलेत मला. आज मी खूप खुश आहे, दिवाळीची शॉपिंग छान झाली आहे. आणि ॲट दी एंड ऑफ द डे आता खूप दमलो आहे. संडे कसा गेला समजला नाही. आता झोपायचं आपल्याला. आपली रील झाली, सगळं झालंय. तर चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. येस गाईज, लाईक चॅनल आकांक्षाज रील like, share and subscribe for today. Bye bye.